सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आपण साजरा करतो. पुण्यतिथी म्हणजे पुण्यस्मरण. पुण्यतिथी म्हणजे पुण्यस्मरण. आणि समास वाचलाय सद्गुरू स्मरण. समासाचा आपण वाचतो सद्गुरू स्मरण. सद्गुरू वर्णविना असं म्हणतात. माया तिथे स्पर्श करू शकत नाही. शब्दखेळा मायेचा आहे ना, शब्दाने वर्णन करता येत नाही. पण परमपूज्य सद्गुरू निसर्गदत्त महाराज म्हणजे परमपुरुष सद्गुरू परमात्मा प्रेष असं आपण गातो. सद्गुरू निसर्गदत्त महाराज नुसते देह अवतार स्वरूपाने ते परमपूर्ण आपल्यासमोर हजर राहिलं. ते सदोदित आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निश्चळ आहे, पण सदोदित आहे आणि सर्वांच्या अंतर्यामी आहे. म्हणजे सद्गुरू निसर्गदत्त महाराज सर्वांच्या अंतर्यामी आहेत. पण सद्गुरू निसर्गदत्त महाराज म्हणतात काय की तुमच्यातच आहे, मी तुम्हाला दिसत नाही. का दिसत नाही? तुम्ही मला पाहण्याचा नीट प्रयत्न केला नाही. मला पाहण्याचा म्हणजे परब्रह्माला पाहण्याचा. परब्रह्म म्हणजे कोण? तुमच्या सर्व देवादिकांनाही श्रेष्ठ कृष्ण भगवान म्हणतात मी परब्रह्म आहे. मला भजलेत ना, कुठल्या देवाला भजायची गरज नाही. भगवद्गीता खूप लोक वाचतात पण देव कळला नाही. अजूनही आकार स्वरूपामध्ये अडकलेले आहेत. सद्गुरू देहरूपाने भेटणे महत्भाग्य लागते. चालतं बोलतं परब्रह्म तरी लोक दगडधोंड्याला पुजतात. म्हणजे सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात सद्गुरू भेटल्यानंतर अजून कुठल्या दगडधोंड्याच्या देवाची पूजा करायला गेलास तर तुझ्यासारखा ही जगामध्ये कोणी नाही, तुझ्याकडं पापी कोणी नाही असं म्हणतात. का? कारण का ते परब्रह्म म्हणजे सर्वांना श्रेष्ठ आहेत. त्याच्यातच सगळे देव आले. तेही त्या श्रीकृष्ण भगवानने स्पष्ट करून सांगितलं की पाऊस सगळीकडे पडतो, अनेक नद्यातून पाणी वाहतं, पण जातं कुठे? ते एका समुद्राला जातं. तसं त्या सद्गुरूला नमस्कार केला, त्याची भक्ती केली की सगळ्या देवांना पुजणार. कुठला देव तुमच्यावर रागवणार नाही, नाराज होणार नाही. जर तुम्ही कल्पनेमध्ये अडकल्यामुळे तुम्हाला नाही इकडेचे नाही तिकडेचे, न घरका न घाटका अशी परिस्थिती आहे तुमची. लोक किती भक्ती करतात, एवढे उपास तपास करतात, एवढे तीर्थाटन करतात, एवढं दान पुण्य करतात. काय कल्पना होते? हे दान पुण्य केलं की माझं पापाचरण हरण होणार. असं नाही होत बाबा. कारण निसर्गदत्त महाराज सांगितलं तसं तो तुमच्या आत बसलाय, त्याला ओळखा, त्याला भजा. तो काय दिसत नाही तर महाराज म्हणतात की तुम्ही अगोदर काहीतरी खूप भरून ठेवलेलं आहे. हे काय आहे भरलेलं? कल्पना स्वरूप. कल्पनेतले देव कल्पांती नासती. आणि कल्पनेने मी देह हे केली अशी तुम्ही केलेली कल्पना. देह म्हणजे मी ही कल्पना. आणि देव म्हणून जे दगडधोंड्याचे आहेत ते केलेली कल्पना. अरे ते होऊन गेले, फक्त त्यांना पाहता येत नाही. त्यांची रूपं आपण पुजतो. त्या निर्गुण निराकार परब्रह्माच्या स्वरूपाने त्याला पूजा. आणि ते तुमच्यात आहे या ओळखीने पूजा. मग ते आत्मदर्शन होणार. निसर्गदत्त महाराजच म्हणतायत तुझ्या शुद्ध जाणीवे हीच ईश्वर देव आहे, त्याच्यापैकी देव ईश्वर नाही. तुझ्या अंतर्यामी शुद्ध जाणीव आहे. तू आहेस असं तुला जाणवते, तू आहेस असं तुला कळते आहे. हे कळतेपणच देव ईश्वर आहे, दुसरं कोणी नाही.
पण तरी पण ते कळलेलं नाही आहे, तरी पण ते कळलेलं नाही. मग कसं काय प्राप्त होणार? किती अटायास करा, किती जीवाला यातायाती करा, किती सांगितलं दान पुण्य करा, काही नाही हाती लागणार, काही हाती लागणार नाही. मात्र त्या अंतर्यामी स्थित त्याला भजण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळणार आहे. उत्सव साजरे का करतो ते महाराज आम्हाला काय सांगून गेले त्याची आठवण. ते पुण्यतिथी म्हणजे पुण्यस्मरण. त्यांचं पुण्यस्मरण काय करणार? नुसते मोठे हार घातले, पूजा केली म्हणजे पुण्यस्मरण झालं नाही, ते तर करायचंच आहे. कारण तो प्रेमभाव त्यांच्या अंतर्याने आपला पक्का व्हावा आणि आपलं म्हणतात ना टोकन ऑफ लव, त्यांच्याबद्दल प्रति प्रेम आहे ते आपल्या मनाला समाधान व्हावं. तो आतमध्ये त्याला समाधान म्हणजे आपल्या मनाला समाधान म्हणजे त्याला समाधान. तुम्ही जे करता ना ते करताना मनापासून करा. आता इथे बघा हार घातलाय कोणतरी, हार इथे हार घातलाय, तिकडे उभं राहून बघा, दोन्ही हार एका लेवलला आहेत का बघा. या फोटोला खाली आहे, त्या फोटोला वर आहे, असं काहीतरी झालेलं आहे. भाव कसा पाहिजे तेव्हा तो दिसणार आहे. भाव तसा देव. तुमची भक्ती काय आहे ना, त्या भक्तीमध्ये तुम्हाला देव भेटणार आहे. तुमची भक्तीत मन अंतर्गत तुमचं भरलेलं नाही. कोणाची पुण्याची गाडी सुटते आहे, कोणाची इकडेची गाडी सुटते आहे, ती भक्ती आहे का? अरे काय व्हायचं तर उद्या माझा देव बसलाय, माझी काळजी वाहणार, असा निश्चय झाला पाहिजे. सगळं करतो तो. तुमचा विश्वासच डळमळीत आहे, कारण तुमचा विश्वास विस्कटीत आहे. सगळीकडे भरलेला आहे, अनेक देवामध्ये भरलेला आहे, म्हणून तो एका ठिकाणी तुम्हाला अनुभवाला येत नाही. परिपूर्ण वाहून घ्या. त्या गुरुपेक्षा दुसरा श्रेष्ठ देव जगात नाही आहे. सगळे देव तुम्हाला वंदन करतील. तुम्ही परब्रह्म स्वरूप झाले तर सगळे देव तुम्हाला वंदन करतील. ते रामकृष्णादी देव सुद्धा त्या सद्गुरूला वर्णन करतात. आणि सद्गुरू हयातीत जिवंत असताना तुम्हाला भेटला तर आपणासारखे करीत तत्काळ आपली पदवी देतो ते शिष्याला. शिष्य तेवढा लायक असला पाहिजे, भक्ती केली पाहिजे त्याने तशी. मग देवाधिक तुम्हाला वंदन करतील. हे आमच्या गुरुने आम्हाला शिकवलं, ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तुमच्याकडे ते पोचतच नाही. काय करायचं? कारण तुमचा अभ्यास कच्चा. कशामुळे? श्रद्धा कच्चा, विश्वास कच्चा. गुरुचे वचन परिपूर्ण असं चाटलं पाहिजे. त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली पाहिजे, कष्ट केली पाहिजे. मी आता स्पष्ट तुमचे दोष दाखवतो, कारण का मी पाहून कंटाळलो. म्हणजे त्यांचे दोष दाखवले तुमच्या नाही आले तरी मला त्याचं दुःख नाही आहे. कारण का तुम्ही येऊन पण तुमच्या पदावर काही पडणार नाही आहे. तुम्ही येताय, चांगल्या प्रकारे भक्ती करा. गुरुला कलंक लागत नाही. गुरुला कलंक लागत नाही. तुम्ही जगामध्ये वावरत असताना तुम्ही हिरो झाले पाहिजे, तुम्ही चमकले पाहिजे, तुमचे निर्णय असे बरोबर असले पाहिजे. किती प्रसंग आला तरी तुमच्या डोळ्यामध्ये लोकांसमोर अश्रू येता कामा नये. विश्वास असे तुम्ही राहिले तर सद्गुरू तुमची चिंता वाढा. तेव्हा लोकही तुम्हाला वंदन करणार, लोकही मानतील. देव दुसरीकडे नाही आहे, तुमच्यातच आहे. हे त्यांनी जाणलं. आज आपण पुण्यतिथी साजरी करतोय निसर्गदत्त महाराजांची अदुक नवमी. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा 6वा दिवस आहे गणपतीचा. 5व्या दिवशी गणपती पाहायला गिरगाव चौपाटीवर गेले. ते 1 महिना अन्न खाल्लं नव्हतं, 1 महिना अन्न नाही. आणि श्रावण सप्ताह करायचा नाही शिष्याने ठरवला. कारण महाराजांचं काय उद्या होईल सांगता येत नाही, केव्हा काय होईल. श्रावण सप्ताह कसा करायचा तयारीच केली नाही. मग महाराज 10-11 वाजता कुठले बघतात, खूप अशक्तपणा होतो. तर काही तयारी नाही. मग बोलवलं आहे का शिष्याला, तो पूजेला वगैरे यायचं त्याला. काय रे, हा श्रावण प्रारंभ आहे ना, तयारी काही दिसत नाही का? तुम्हाला वाटलं मी मरणार? श्रावण सप्ताह पुरा केल्याच्या नाही मी जाणार आहे. श्रावण सप्ताहाची तयारी करा. केवढा त्यांचा विश्वास, केवढी त्यांची भक्ती होती. अनेक वर्ष घशाच्या कॅन्सरने आजारी होते ते. शेवटी अन्न जात नव्हतं, तरी ते म्हणतात सप्ताह करा. आणि सप्ताह करायला लावला. सप्ताह समाप्ती झाली, गणपती आले आणि 5व्या दिवशी काय म्हणतायत, गणपतीच्या मला गणपती विसर्जन बघायला जायचं. 2-3 शिष्य बरोबर ते त्यांना ती काळजी वाटली. महाराजांना चालता येत नाही, उभं राहत नाही, ते कसे जाणार आहेत. नाही चला चला म्हणे निघाले. आणि 2 शिष्य बरोबर होते आणि महाराज सोबत ते निघाले. आणि गिरगाव चौपाटी महाराज त्याच्या जवळ आहे. पण ते लोक असं म्हणतात, महाराज इतक्या जोरात चालत गेले की आम्ही त्यांना फॉलो करू शकलो नाही.
आम्ही त्यांच्यावर चालू शकलो नाही आणि गर्दीत गेलो तर महाराज जडवले, कुठे दिसतच नाहीत, काय करणार? गिरगावचा कुठे गणपती विसर्जनात तुफान गर्दी, लोक शोधतात, ते दोघे शोधतात, म्हणजे पुढे एकदम गेले तर महाराज सगळ्यात तिथे शेवट पुढे सगळ्यांच्या आधीचे कमरावर अजून उभे होते गणपती विसर्जन बघताय. अशा महात्म्याची जयंती फुलेंनी साजरी करायला मिळत, त्यांच्या चरणावर फुलं व्हायला मिळणार, त्यांच्या नावाचा जयजयकार करायला मिळणार, महत्भाग्य आहे. दुसरा देव शोधायची गरज नाही, महत्भाग्य आहे. तुमच्या जीवनात अनेक चमत्कार होतील. उगाच मनामध्ये हीनपणा दीनपणा घेऊ नका. तुम्हाला एक गुरुमंत्र महावाक्य मिळालंय ना, तो तारक मंत्र आहे. श्रद्धा विश्वास ठेवा, पूर्ण वाहून घ्या, पूर्ण वाहून घ्या आणि भक्ती करा. चमत्कार होतात, तुमच्या जीवनात चमत्कार होतील, पण श्रद्धापूर्वक करा. टिळा लावताना महाराजांना बरोबर लावा, दत्त अर्पण करताना बरोबर, हार पण बरोबर आहे की नाही बघा. आई जशी आपल्या बालकाला जसं तिठा लावते, आणखी काय काय करते, किती त्याचं प्रेम करते, तसं सद्गुरूशी केलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे, तेव्हा तुमचं त्याचं ऐक्य घडणार आहे. हे उत्सव साजरे करणे त्याच्यासाठी ते त्यांच्या कार्याची आठवण आपल्याला होईल आणि आपल्यामध्ये ती ज्योत तेवत राहावी आणि त्या ज्योतीचा लखप्रकाश दिवशी पडून आपण ते स्वरूप आपल्याला प्राप्त व्हावं. म्हणून जे संत सद्गुरू ज्ञानीपुरुष होऊन गेलेले आहेत, अवतारी होऊन गेलेले आहेत. कोणी लहान नाही. मी जरी म्हटलं ना सद्गुरू श्रेष्ठ आहे, म्हणजे अवतारी होऊन गेलेले सुद्धा लहान नाही आहे, पण त्याचं मूळ काय आहे हेही विसरू नका, असं मला म्हणायचं आहे. जे अंतर देव होऊन गेले, कोणी लहान नाही, सगळ्यांमध्ये परब्रह्म आहे. तुम्ही सुद्धा लहान नाही, तुम्ही सुद्धा परब्रह्म स्वरूपच आहे. म्हणून ते म्हणाले ना, तुझ्या जाणीवेच्या शुद्ध जाणीवेच्या आपल्याकडे अन्य कोणी देव ईश्वर नाही. सकाळी जाग येते ना, अभ्यास करा, कसा अभ्यास करा, सकाळी जाग येते ना, ती जाग जशी आली तशी तुम्ही अमका तमका म्हणून जाग आली आणि मग तुमचा नोकरी धंदा मग लवकर आहे, मग उशीर झाला, अमका तमका जाण्यात जाग आली. त्याच्या आधी जर तुम्हाला जाग येईल ना, तुम्ही आत्मा आहे. पण देहाची कर्म आता निभावली पाहिजे. तर देहाच्या कर्मासाठी सगळी कामं सुरू करतो अशी आठवण आली आणि झोपताना रात्री ते आपल्या स्वरूपाची आठवणच झाली पाहिजे. त्या देहाला झोपवायचं आता ठीक आहे. परमात्मा झोपत नाही, देहाला झोप गरज आहे, कारण शरीर थकतं, त्याला विश्रांतीची गरज आहे. अशा भावनेने तो अभ्यास झाला पाहिजे, त्या भावनेने शरीराशी व्यवहार केला पाहिजे. सुख सगळी भोगा, काही हरकत नाही, पण गुरुला जाणा, गुरु तत्व जाणा. गुरु म्हणजे नुसतं देह असं समजू नका, तर परब्रह्म सुख आपल्याला भेटलेलं आहे. आपण भाग्याने आपल्याला भेटले. त्यांनी सांगितले साधन भक्ती नित्य नेमाने करा. एका सामान्य कुळामध्ये जन्म, कुणबी कुटुंबामध्ये निसर्गदत्त महाराजांचा जन्म झाला आणि मुंबईमध्ये वडील त्यांचे लोक होते. वडीलची साथ आली म्हणून वडील त्यांना घेऊन गेले. 3-4 वर्षाचे असताना गावाला गेले आणि एका खेडेगावामध्ये त्यांनी थोडी जमीन घेतली आणि संसार सुरू केला. 4थीपर्यंत शाळा, महाराज 4थीपर्यंत शिकले. पुढे 6 महिने गेल्यानंतर पुढची शाळा होती, पण वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून ते जाऊ शकले नाही. काही काळामध्ये त्यांचे वडील पण वाढले. त्याच्यामध्ये मोठा भाऊ मुंबईला निघून आला. मग महाराजांवर जबाबदारी पडली घरची. महाराज शेती करत होते. काही दिवस शेती केली त्यांनी आणि शेती करत असताना सुद्धा त्यांच्या घराच्या शेजारी तिकडे ब्राह्मणाचं घर होतं. गोरे नावाचे ब्राह्मण होते. त्यांच्याकडे नित्यपाठ चालू असायचे धार्मिक ग्रंथांचे. तिकडे जाऊन ऐकत बसायचे, तिकडे जाऊन ऐकत बसायचे. पण हनुमान जयंतीशी जन्म नाही. वडिलांनी मारुती असं नाव ठेवलं आणि प्रत्यक्ष सूर्याकडे तास बघायचे. असं म्हणतात हनुमान जन्मला तो सूर्याला मिळाला नाही का, सूर्याकडे जग घेतली. महाराज सूर्याकडे तास बघायचे. त्यांची नेत्र बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण कितीच लीनता. सकाळी गुरव दाराला जायचे तर तिकडे जंगलातून फुलं आणायचे, आईच्या उंबरीत द्यायचे, तिला नमस्कार करायचे. असं करता करता मुंबईला आले. साधे पुढे कोल्हापूरमध्ये नोकरी मिळाली त्यांना. काही दिवस नोकरी केली त्यांनी, गावाकडेच होते. मग लग्न झालं तर भावाने सोडी दिली, राहायला गेले. तीच शेवटी कोणी वनमाळी वन म्हणून आश्रम झाला, निसर्गदत्त आश्रम. नोकरीच काही जमेना. महाराज स्वतः म्हणत आहेत, त्यांचे शब्द आहेत, मी स्वमताचा माणूस आहे,
मला माझे स्वतःचे कष्ट करायला आवडतात. कोणाची चाकरी करणं मला जमत नव्हतं, म्हणून मी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय म्हणून चालू केला. सिद्धरामेश्वर महाराज मिळाले, भेटले आणि जीवनच बदलून गेलं. त्याच्या अगोदर ते सुद्धा म्हणायचे असे, पण माणसात देव असतो काय? कसा असू शकेल? माणूस तर पापी आहे आणि नको ती कर्म करतो. तर देव आहे तर त्याने ती कर्म करायला नको आहेत अशी त्यांनाही शंका होती. मी नेहमी सांगतो तुम्हाला, त्यांच्या एका मित्रामुळे जे कुठे गेले भारतात होते त्यांचं म्हणून मगाशी काही ओळखतो आपण, तुम्ही जर नित्यनेमाने भक्ती केली तर लोक तुम्हाला विचारतील, तुम्हाला लोक वंदन करतील. मगाशी म्हणालो ना, तुमच्या शब्दाला किंमत देईल. तेच त्या भागकरांचं झालं होतं सिद्धरामेश्वर महाराजांमुळे. आणि तेच निसर्गदत्त महाराजांनी विचारलं, तुझ्या तेवढं कसं बाबा सगळं? माझे गुरु आहेत सिद्धरामेश्वर महाराज, त्यांची कृपा आहे, तू चल तुला घेऊन जातो. तयार नाही, पण भागकऱ्याकडे बघून बघून शेवटी त्यांना वाटलं कोण महापुरुष आहे त्याच्यात एवढा व्यवस्थित व्यक्ती, चांगली उत्तम व्यक्ती, दिव्यत्व ज्याच्यामध्ये दिसते प्रकटपणे निर्माण केलं, त्यांचे चरण त्याला भेटलंच पाहिजे. गेले महाराजांचे शब्द काय पहिल्यांदा सांगितलं, त्या मुंबईत सुद्धा संतपुरुष असू शकतो हे विश्वास नाही त्यांचा. मुंबई मायापुरी आहे म्हणायचे ते, इथे दिवसाची रात्र रात्रीचा दिवस होतो. मुंबई रात्री झोपत नाही, नको ते व्यवसाय धंदे चाललेले असतात असं म्हणायचे महाराज. ते कुठे संतपुरुष असणार, तरी पण काम करायच्या आग्रहात गेले. आणि मग सिद्धरामेश्वर महाराजांना पाहिलं, महाराजच स्वतः सिद्धरामेश्वर त्यांच्याकडे पाहून काय म्हणाले, हे तुला जे हवं आहे ते इतरांना नको आहे, आणि इतरांना हवं आहे ते तुला नको आहे, हे तुला मी गुरुमंत्र देतो. म्हणून गुरुमंत्र त्यांनी घेतला. 3-3.5 वर्षाचा सहवास. 3-3.5 सहवास म्हणजे ते एवढंच म्हणतात, मला सांगितलं ते बोलताना त्यांची निरूपण स्वतःची त्यांच्या शब्दातले आहेत. काय शब्द वापरतात महाराज माहीत आहे? मला देव ईश्वर समजतात, मला ज्ञानी समजतात लोक, पण कोणामुळे? माझ्या सिद्धरामाने. काय केलं सिद्धरामाने? मला बोलवलं, एक थापड मारली माझ्यावर आणि सांगितलं तू शुद्ध ब्रह्म आहेस, तू आत्मा परमात्मा आहे, जा. मला एक थप्पड मारली असं म्हणतात, शब्द काय बोलतात, मला एक थप्पड मारली आणि मला सांगितलं तू परमात्मा आहे, तू ईश्वर देव आहे, जा. तेवढंच धरून ते धरूनच आलं आणि तेच त्याचा अभ्यास केला. एकदा पाठ केलं बस, ते अनुभव आला. पण महाराजांना सिद्धरामेश्वर महाराजांनी दिवाळीच्या आधी रेट एवढा त्या दिवशी एक वाक्य बोलले की शिष्य कसा असावा? गुरुवचनासाठी प्रसंगी प्रपंचचा त्याग करेल आणि गुरुच्या ज्ञानकार्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचेल, असा गुरु असावा, सद्गुरू असा शिष्य असावा असं महाराज म्हणाले. शिष्य कसा असावा? तर गुरुकार्यासाठी आपल्या प्रपंचाचा त्याग करेल आणि गुरुभक्तीसाठी जर साधन भक्ती करून गुरुचं ज्ञानकार्य चालवेल असा शिष्य असावा. सिद्धरामेश्वर महाराजांनी एका दिवशी दिवाळी करताना द्वादशी यमदीपदान, त्रयोदशी धनत्रयोदशी, चतुर्थी नरक चतुर्थी, त्याच्या आधी जी एकादशी येते त्या दिवशी सिद्धरामेश्वर महाराज भेट झाला की जशी एकादशी जवळ यायची वेळ आली तो कार्यक्रम कसा वेळा महाराजांनी तो साजरा केला. दुसऱ्या दिवशीच आपलं घर तयार केलं, रात्री सगळे झोपले, काही झोपली, मुलं बाळा झोपली. महाराजांनी तेव्हा स्वतःचा कारखाना चालू केला रबडीचा, 65 काम करायचे, 9 दुकानं होती महाराज. असं असताना सगळ्याचा त्याग केला, गुरुच्या वचनाला जागण्यासाठी तयारी करायला लागली, साधन भक्ती करायला लागली. म्हणून बाहेर निघाले. पण गुरु विश्वास कसा? निघाले बाहेर, पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर लक्षात आलं माझ्या अंगावर भरजरी कपडे आहेत, श्रीमंतासारखे कपडे आहेत, हे कामाचे नाही. ते कपडे एका गरिबांना देऊन टाकले आणि साधं त्यांच्या उत्तर घेतलं, साधं शर्ट घेतलं, पायातल्या पायातल्या वाडा पण देऊन टाकल्या आणि काठी घेऊन निघाले. कन्याकुमारीला गेले. रामकृष्ण परमहंसातून आणायचे ते कन्याकुमारीला गेले. कन्याकुमारी ते काशीला गेले. अनेक वाचन अनेक चमत्कार गेले, तिथे पण चमत्कार घडले. वाळवंटात गेले, तिकडे पण त्यांना जेवण मिळालं. खूप सांगितलं तुम्हाला मी, तुमच्या जीवनात होणार. तुम्ही पण खात्री करा, तुम्ही काळजी करता उद्या माझं कसं होणार, उद्या माझी चूक पेटेल की नाही, काळजी करता. नाही पेटेल बघू ना, विश्वास पाहिजे सगळं.
मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, मोठेपण सांगण्यासाठी नाही सांगितलं. हे मंदिर बनवता बनवता माझ्याकडे सगळी जमीन येते, म्हणजे सगळे पैसे संपले, पैसेच नाही, काय वाहना गेल्याचे पैसे नाही. आता कसं माझं चाललं? माझा एक मित्र विचारतो मला, माझं काय चालायचं म्हटलं, माझी मुलं चांगली किंमतात, माझी त्याच्या आईची काळजी घेतली, बायकोची काळजी घेतली, राहिलो मी एकटा. प्रसादच मिळेल महाराजांचा एवढा मला, की मला तेवढा पुरे होईल, मला काही गरज नाही. आणि नाही कोणी आणला दिला नसला तर भांडी घालून बसणार, उठणार नाही, त्यांचं नाव घेत, बघू काय होतं ते. आता सुरुवातीचं मंदिर आहे का? सुरुवातीला जे आपण बांधलं तसं आहे की किती रूप बदललं त्याचं? पैसे कुठून आले? आम्ही खिशात हात नाही का? मी घर विकलं होतं, घर मंदिर दुरुस्त करायला, आणि पैसे त्यांचे ठेवले होते खर्च करणार म्हणून. 1 रुपया नाही खर्च झाला, शिष्यानेच केलं, शिष्यानेच केलं. एक शिष्य परदेशावरून आला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याला खर्चाला म्हणजे तो आम्हाला इकडे आल्यावर काय म्हणायचा, मला इकडे जेवायचं नाही, मला फुकट राहायचं नाही, आता तुम्ही भांडी घासायला द्या, मला किचनमध्ये जेवणाच्या खोलीमध्ये काहीतरी भाजी बिजी कापायला द्या. त्या दिलीबरोबर इकडे तो विटा माती न्यायला लागला, आणि एक दिवशी $900 आणून देतो, €900. मी वडिलांकडून मागवले, मंदिराचं काम चालू आहे ना मंदिराच्या, अरे तुला खर्चाला पैसे नाही, तू वडिलांकडून मागून मला देतोस. म्हणजे कशी शिष्य आहे? त्याचं एवढं चांगलं झालं, तुम्हाला आशय वाटेल, तो आता महाराज झाला आहे, ज्ञान सांगतो लोकांना. अक्षरशः त्या रमण महर्षींच्या आश्रमात राहायचा, तिकडे तिकडे हॉटेलमध्ये भांडी घासायचा, आणि ज्ञान मिळवलं. एकदा अतिशय जरा खर्चाला पैसे मला द्यायला लागले, इतकी विचारायची परिस्थिती, मागितली नाही त्याने, चालत निघाला. मी म्हटलं रिक्षा बोलवतो, करू म्हणतो, म्हणजे मला कळत एवढे पैसे नाही. म्हणजे आम्ही पाहायला पाणी प्यायला दिलेलं ग्लास ते त्याने घेतलं, आपल्या जोडीत टाकलं, गेलं, मला पाणी प्यायला पाहिजे, मी त्याच्याकडे इतकी परिस्थिती होती. आणि तो ज्ञानी पुरुष होतो, म्हणजे बघा काय चमत्कार होता. गुरु कार्याला वाहून घेतलं पाहिजे. प्रपंचाचीच काळजी करत बसले ना तुम्ही तर गुरु नाही लक्ष देत, गुरु लक्ष देत नाही. आणि गुरु कार्य आहे, माझं आहे म्हणून करा, तुमचा प्रपंच तो चालवणार. ज्ञान सांगतो खूप मी तुम्हाला, उपयोग काही नाही. महाराजांचे विषयी सगळ्यांना माहीत आहे, पण जास्त काही सांगत नाही आजच्या दिवशी. पण शेवटचा दिवस महाराजांचं काय सांगितलं तसं, महाराजांना कशाचा कॅन्सर झाला, औषध घेतलं नाही, आता शरीर जायची वेळ झाली, कॅन्सर. महाराजांनी अनेक चमत्कार केले. गरीबातल्या गरीबातल्या लोकांवर जास्त लक्ष असायचं त्यांचं, त्यांना जवळ घ्यायची. आपल्या शिष्याच्या हॉस्पिटलमधलं बिल भरलंय त्यांनी. शिष्य एखादा आजारी होऊ शकत नाही कळलं तर तिथे घरी जाऊन त्याला औषध पाणी देऊन द्यायचे. एवढे चमत्कार केले त्यांनी. अगदी त्यांनी दिलेलं वेगळ, त्यांचं औषध त्यांनी वेगळ आणि कापूर घालून मधात चाटण करा, बस, तर तुमचे सगळे आजार जायचे. तेच घेतो. आणि 1 महिना अन्न पाणी न घेता त्यांनी चौपाटीवर जाऊन आले. आणि काय सांगतात, संध्याकाळी परत आल्यावर उद्या भजन लवकर घ्यायचं आहे, संध्याकाळचं सगळ्यांना सांगा, सगळ्यांना बोलवा. आणि उद्या त्या दुपारच्या भजन झालं की स्नॅक्स ठेवा, न्यारीची व्यवस्था करा, चांगला उपहार ठेवा, आणि मग रात्रीचं भजन चालू करा, असं आदल्या दिवशी सांगितलं. आणि एक शिष्य होता, त्यांची नेहमी सेवेला असेल, खूप सेवा त्यांनी. त्याला सांगितलं, तू तुझ्या बहिणीच्या गणपतीच्या विसर्जनाला जातोस ना, जाऊ नकोस, हा, उद्या तू इकडे ये, उद्या तू इकडे. आणि तो आला. तो आपल्या तोंडाने सांगतो होता मला की महाराजांनी ध्येय ठेवला, त्यांच्या संपूर्ण देहाला मी तूप लावत होतो, रात्रभर बसतो, शरीर जशाच तसं. महाराजांनी सगळं भजन झालं आणि मग देह सोडला 7:30 वाजता संध्याकाळी, आजच्या दिवशी, 9व्या दिवशी. म्हणजे
एवढा जनसमुदाय लोटला की मोठ्या ट्रकमधून त्यांचा देह न्यायला लागला. सजवून ट्रक, मोठा ट्रक सजवून बिजून त्यांचा देह न्यायला. पण ते नेहमी सांगायचे की किती व्यवहारावर चोख होते ते. भावाने घर दिलं होतं, हे घराला पटबंधीत करू नका. लोक म्हणतायत निसर्गदत्त आश्रममध्ये, पण हे घर माझ्या भावाचं आहे, त्या भावाला ते मला असं म्हणतात. शिक्षणाच्या त्याच्या वाटतच नाही. आणि माझं मत कोणाला करायचं असेल की एकट्याने पुढे व्हा आणि करा, पण आपसात इकडे सगळे गोळावर करत बसले तर भांडावर करत बसा. हिंमत आहे त्याने माझं नाव घ्या, धडाकडे सांभाळ होईल. म्हणजे केवढा विश्वास. म्हणजे सिद्धरामेश्वरांचं नाव घेऊन गेले पुन्हा वाळवंटामध्ये त्यांना जेवण मिळालं. रस्त्यात चुकले भटकले, खिशात 1 रुपया नव्हता, पंढरपूरात सगळे पैसे दिले होते त्या माणसाला, एका गरीबाला. आणि प्रवास केला. ते म्हणतात, म्हणजे पुस्तकात लिहिलं त्यांना, त्यांच्या मुखातून ऐकलेले शब्द आहेत. ते म्हणतात, मला टीसीने कुठे विचारलं नाही, एक दिवस उपाशी राहिलो नाही, तोंडामध्ये जय गुरु सिद्धराम सिद्धराम सिद्धराम. तुम्ही असे निवांत बसून नुसतं म्हणा, म्हणून बघा किती बरं वाटतं. नुसतं असं म्हणा, जय गुरु सिद्धराम 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 सिद्धराम, असं नुसतं म्हणून बघा किती बरं वाटतं, किती बरं वाटतं. तुम्ही करत नाही. किती जणांनी पुढे असं केलं पाहिलं सांगा. मंत्र तरी जपायला बसता तितक्या 10 मिनटं आम्ही सांगितलं, तेवढा तरी वेळ देता की नाही? सुद्धा मनाला विचारा. मांडी घालून किती जण बसतात? 2 वेळा किती जण बसतात? पण मला आता एकच वाटायला लागलं आहे, जे मनापासून इथे येऊन करतायत त्यांनाच काहीतरी मिळणार आहे. धरसोड करतात त्यांच्याकडे मी पण काही करणार आहे. आणि आजच्या दिवशी परत मी अतिशय केला आहे, आजपासून कोणालाही सांगणार नाही की या आणि आमचं करा म्हणून सांगणार. कोणालाही काम सांग, कोण करतं तू बघणार आहे. जो करतो आहे तो आपला आहे, नाही करतो आहे आपला निश्चय केला आहे मी. आता मी परदेशात जाणार आहे. 1 महिना 10 दिवसांनी नाही आहे. काही शिष्यांची मागच्या वेळी कार्यक्रमाच्या वेळी बोललो, आर्थिक आकडे पूजेचं काय होणार, पण मला काही समर्पक उत्तर मिळालं नाही, समाधान झालं नाही. कोणी करणारा शिष्य अजून तयार झाला नाही समाधान. हे आमचं दुःख आहे. म्हणून मी आता ते सांगणार नाही. मी बघणार महाराजांची आरती होते की नाही होत असली तो वाचवण्या तर सांगणार काय नुसतं तू आरती दुसरी भेटव, जय गुरु म्हणून वाढ. मला भार स्वतःहून कोणावर टाकायचा नाही आहे. माझ्या भिडेखातर कोणी यावं आणि करावे माझी इच्छा नाही आहे. भक्तीचा अर्थ कळला आणि तो येणार आहे, तो करणार असेल, तो मला हवा आहे. जसं महाराजच आमचे म्हणायचे, महाराजांचे फार कमी शिष्य होते. महाराज काय म्हणायचे, कशाला शिष्य पाहिजे जास्त गरजेचे, काय उपयोगायचे? मंत्र घेतात पण तो मंत्र जपतच नाही. ते काय लॉकरमध्ये ठेवायची वस्तू आहे, लॉकरमध्ये ठेवायची, तशी नेऊन ठेवतात. असे शिष्य हवे कशाला? 100 कौरव असण्यापेक्षा 5 पांडव बरे, असं महाराज म्हणायचे. खूप गर्दी शिष्यांची असण्यापेक्षा एक दुसरा शिष्य असला तरी चालेल. आमच्या रणजित महाराज म्हणायचे, शिष्य जास्त कशाला आहे? एक शिष्य झाला ना, मी गुरु झालो. शाळेमध्ये एक शिष्य विद्यार्थी असेल तर तो मास्तर आहे. विद्यार्थी समोर असतो मास्तर कसला. तसं एक शिष्य मिळाला, गुरु झाला. त्या गुरुचा आभारी आहे मी. मला गुरुपदाचं, त्या शिष्याचा आभारी आहे मी, मला गुरु बनवलं. तसं असं मला एक शिष्य असला किंवा 5 शिष्य असते, 10 असते, तरी मी खुश आहे. गर्दी नको आहे. म्हणून मी खोटं नाटं समोर शिक्षण मिळवत नाही, कधीच नाही. भूलतापा आपल्याला कोणी सांगावं कधी भूलतापा मारलाय किंवा त्यांना खोटं दाखवून त्यांना गोळा केला आहे की माझ्या नावाचे हँडल वाटून वरून रोवणार कार्यक्रम केले, काहीच नाही. आमची गुरुपरंपरा आहे. जी आले त्यांनी खरोखर त्यांचं धन्य झाले, त्यांचं कल्याण झालेलं आहे. तुमचा गुरुच्या शब्दावर विश्वास कमी, म्हणून तुम्हाला बघा, देह तुमचा आहे, देहाला दुःख असणार, देहाचे प्रारब्ध म्हणून भोग आहेत ते असतात. गुरु पूर्ण श्रद्धेने प्रारब्धातून मुक्त होता. तुम्ही तुमचं नशीब बदली करणार एकच एक आहे, तो सद्गुरू. दुसरा कुठला देव तुमचं नशीब बदली करणार नाही, कुठला देव करणार नाही. चालेल देऊ सांग, पण सद्गुरू करणार तो तुमच्यात आहे.
तुमचा देह मंदिर आहे आणि तो आत बसलेला आहे. तो आत आहे तर माझं मंदिर पवित्र ठेवायचं काम माझं आहे. माझा प्रत्येक व्यवहार, आचार, विचार सदाचार झाला आणि तो सच्चिदानंद रूपाने झाला. अशा भावनेने भक्ती करा. बघा, मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही बोलाल ते सत्य होईल, बोलाल ते सत्य होईल. म्हणजे एका ठिकाणी गेलो तर मी एका ठिकाणी सांगायचं चिंता पब्लिशर म्हणून महाराजांची पुस्तकं पब्लिश होतात तिकडे गेलो. त्या बाईंचं वय 92 आहे, 92 वर्ष, महाराजांची शिष्य आहे. ऑफिसमध्ये मी बसते सकाळी 10 ते 3, अजूनही काम करते. घरी नोकर चाकर नाही, रेडिओ सारख्या ठिकाणी कुडाबाला राहते. गुरु कृपा ती म्हणते. आम्ही गेलो तर तेवढा तिला आनंद. माझ्यावर काही लोक होते, आमची लोक होती. आज देवाला माझ्याकडे, माझ्या दुकानामध्ये आमच्या इथे देवाला एवढा प्रेमाचा विश्वास आहे आमच्यावर. ते ऐकते माझं, मी बोलतो ज्ञान सांगतो ते ऐकते. ते महाराजांबरोबर आहे मी. आणि सांगायचा मुद्दा मला हे म्हणायचं होतं मला की महाराजांचं ज्ञान असं जगभर झालेलं आहे आणि लोकांचा श्रद्धाविश्वास केवढा आहे. पण त्यांच्याकडेच एक व्यक्ती काम करणार, खूप हुशार, ज्योतिषावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत, पण सद्गुरू नाही. ज्यांच्याकडे काम करत आहेत ते मलाच सद्गुरू निसर्ग शिष्य, ज्याच्याबरोबर नेहमी काम करतात ते मुली जे छायारवण तिचं नाव सांगतात 92 वर्ष, ते निसर्ग शिष्य ह्याने नाही गेले. मृत्यू कसा आला? बायको, मुलं लंडनला, एक अमेरिकेत, थोडी इथे नाही. पेपरात आलं होतं तुम्हाला सांगतो, मुद्दाम सांगतात तुम्हाला. सद्गुरू असेल त्याची बाजूला कथा काय असते, सद्गुरू नसेल त्याची कथा काय असते, इतर देवाला बोलणार आहे. खूप उत्तम पुस्तकही घेतली. आणि बायको ज्या पलंगाचा प्राण गेला, 4 दिवस झाले होते दुसरे, आणि ते तिच्या शोधामध्ये होते. तिचा देव उचलू शकत नाही आणि ते बसले सिलिंग पडलं आणि त्यांच्या अंगावर दोघांचे देह ते दुसरे लोकांना कळले. आणि जेव्हा मुलांना बोलवलं तर मुलं सांगतात, बाजार सुटली नाही, तुम्ही त्यांची व्यवस्था करा, काय खर्च येतो आम्हाला. भक्ती करेल ना, त्याला पाहुणेपैकी येण्याची वाट बघायची गरज नाही. त्याच्या देहाची समाधी होईल, समाधी होईल त्याच्या देहाची. तुम्हाला काय, तुम्हाला चिंता, मी प्रेताला नाही गेलो ना पाहुण्यापैकीच्या भावाबंधांच्या, तर माझ्या प्रेताला कोण येणार, माझ्या आई बाबाच्या प्रेताला कोण येणार, तुम्हाला काळजी. हे मड आहे, घाणेरडे आहे, त्याची तुम्हाला काळजी. हां, संत महात्मे सांगतात शेतात टाका, प्राण्याला खाऊ दे, त्यांचं 2 दिवसाचं अन्न त्यांना मिळेल. तुम्हाला मला चंदनाची लाकडं घालणार आहे की हार किती घालणार याची काळजी आहे. बघायला आहे का तू हार घातले की काय केलं ते, किती जणांनी उचलले, केवढी गर्दी होती. हां, लोकांची मरताना बघा, अभ्यास करा. ज्यांच्या घरी मरतात जातात त्यांची अभ्यास करा, हाव करणार त्यांची अवस्था बघा, आणि जो देवाच्या भक्तीमध्ये आहे त्याची अवस्था बघा. अर्धवट भक्ती करू नका, परिपूर्ण भक्ती करा. ईश्वरच सगळं काही करू शकतो. तुम्ही ईश्वराला विसरून स्वतः काय करायला जाताना तेवढं बिघडतं, 100% बिघडणार. दुसरंच काय केलं तिथे तुम्ही बसला, तिथेच तुम्ही बसला. गणपती सुखकर्ता दुःखहर्ता आहे एवढं समजूनच त्याची भक्ती करतात. सुखकर्ता दुःखहर्ता काय आहे? चतुर्दशी दिवशीच का पुजतो? तर तो चतुर आहे, ज्ञानी आहे. ज्ञानी आहे म्हणून पुजतात, नाही तर त्याचं ध्यान काय आहे? कोण पुजेल त्याला? एवढं मोठं पोट, लाळ वाहते, काय ध्यान आहे? मी असं म्हटलं तुम्हाला वाटेल गणपती माझ्यावर रागवेल, नाही रागवणार. माझं खरं रूप सांगतो, मी दिसतो तसा नाही आहे गणपती. तुम्ही जे हे रूप आता ते मी नाही आहे, हे मला तुमच्यामुळे धारण करायला लागेल. कोणीतरी आता खूप सांगितलं गणपतीचं पोट मोठं का? तुमचे सगळे अपराध पोटात जातो, पोट तुला विचारायचं.
20 पट बसायची ताकद आहे, म्हणून नाग आहे त्याच्या नावे भोवती. नाग तुम्हाला म्हणतात, तुम्हाला गणपतीला मोदक आवडतो म्हणतो. मोद म्हणजे आनंद, त्याचं स्वरूप आनंद रूप आहे. हातावर मोदक ठेवला तो म्हणतो ती दुसऱ्या हाताने, इथेच चुकला असता. मी असं नाहीये, मला यातलं काय लागत नाही. तू माझ्यासारखा हो, मला आनंद आहे. संत तेच म्हणतात, देव ईश्वर तेच म्हणतात. लक्ष्मीला वाचता लक्ष्मी कशी आहे माहीत नाही, माझी कुलदेवता. लक्ष्मीने काय काय केलं आहे. नारायणाचे चरण आहे, तुम्ही नाही नुसते तिचे चरण करता. कुठे भेटणार लक्ष्मी? अज्ञानाची भक्ती करता, सोडून द्या सगळं, घाबरू नका, काय होणार नाही असं म्हणायचं निश्चय पाहिजे. काय व्हायचं ते होते, बघू काय होतं होऊ दे, चला हे तर मरणार आहे निश्चित आज बरे. अंक चुकीचे जे काय करतोय रीतिरिवाज भक्तीचे, ते सोडले तर काय होईल? या द्यायचंच काहीतरी बरं वाईट होईल ना. काय व्हायचं ते होते, बघू काय होतं. तुम्हाला काळजी, माझ्या बायकापुराचं काय होईल, माझ्या वंशाचं काय होईल, तुम्हाला काळजी. अज्ञानात सगळं करता, दुसरं काही नाही. तुम्हाला सांगतो, गौरीला मटण मासे लागत नाही. तिला काय म्हणतात, मायावशी नाही. कोणीतरी मूर्खाने अज्ञानात असं वाटलं मायावशी नाही, मायाला आले ना, काहीतरी खायला पाहिजे, तिला खायला पाहिजे, ठेवा नाही. त्याने ठेवला, तुम्ही ठेवता मटण भाजी. आता ते मटण भाजी खाऊन ती पार्वती शंकराजवळ बसणार आहे काय? किती अज्ञानामध्ये करता, काय उपयोग आहे? कपडावर हात मारून घेत असतील ते सगळे देव, दुसरं काही नाही. हां, जे करतात त्याने करू दे, सगळ्यात जाऊ नका घरातल्या लोकांना. तुम्ही हरिक करा, थोडे त्यांच्यावर नाचा, हरकत नाही. समाजात जायचं, समाजासारखं केलं पाहिजे. आपल्याला झालेलं ज्ञान इतरांना सांगायला जायचं नाही, ते पक्का लक्षात ठेवा. आपल्याला कळतंही सुद्धा कळायला देऊ नका, मुक्त मार्ग आहे. तुमच्या चालण्या, बोलण्यात, उठण्या, बसण्यातून, वागण्यातून लोकांना कळलं पाहिजे. जसे बागकराविषयी महाराजांना कौतुक वाटतं, तसं तुम्हाला कळलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे तुमच्याविषयी. मोठेपण सांगतो नाही, हे माझी गोष्ट सांगतो तुम्हाला. फार गरीब, अक्षर लहानपणी भीक मागितलेली आहे, भिक्षामदेही केलेलं आहे. शिळं अन्न आणून घरात आणून माझ्या भावंडांना दिलेलं आहे, दारोदारी फिरून. पण जेव्हा त्या गावामध्ये पहिल्यांदा गाडी कार घेऊन गेलो, सफेद कार होती, 1.5 तोळा होता, आणि भजन म्हणत होतो जोरजोरात. शेजारचा काय म्हणतो, कोणीतरी विचारलं, गणपत आलाय असं म्हणाला. हो आलाय, गाडी कुठे घेऊन आलाय? त्या हॉस्पिटलची गाडी असेल, हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर आहे म्हणतो, कंपाऊंडर असेल. त्याची परिस्थिती काय, कसं डॉक्टर होणार आणि त्याच्याकडे कार कुठे येणार? मी चांगला महिनाभर राहिलो, भजन चांगलं म्हणत होतो. एक दिवशी त्याच्याच घरात ते त्याच्या आई आणि बाप मला विचारतात, कोणाचं भजन म्हणता? तर आमचे गुरु आहेत त्यांचं. मग काय करतो सगळं, ते सगळं आहे ते त्यांचं आहे, त्यांनी दिलं, त्यांच्यामुळे मला मिळालं, त्यांचं भजन करतात. ते लोक पण भक्तीला लागले. म्हणजे तुमच्यातल्या लोकांना आपोआप कळलं पाहिजे, सांगायला द्यायची गरज नाही. पण विश्वास, पूर्ण विश्वास आम्ही वाहूनच घेतलं. काय दुसरा देव नाही आम्हाला, बस दुसरा देव नाही, वाहून घेतलं. घाबरलो नाही. पूर्वी गणपतीची मूर्ती मीच करायचो, गणपतीचे पैसे मीच पाठवायचो गावाला, म्हणजे एवढं तरी चुकली नाही, बंद केली. माझ्या सद्गुरूंनी खर्च करतो ना, आता तिकडे कशाला खर्च करू? इथे मोठ्या स्थानाला करतोय, तिथे काय करू? तिथलं फुकट जात आहे. गणपतीला पैसे देणार नाही, नदीत ती मूर्ती वाहणार, पैसे नदीत गेले माझे फुकट, दुसरं काय झालं? कशाला करायचं? इतकं म्हणजे इतकं देरी पाहिजे, आपल्या सद्गुरू विश्वास पाहिजे. घाबरलो नाही, माझं काय वाईट होईल म्हणून. तुम्ही घाबरता म्हणून तुम्ही चुकीच्या गोष्टी ज्या करताय भक्तीच्या मार्गाने, ते सोडत नाही आहे. म्हणून तुम्हाला सद्गुरूची वाचण्याची प्रचिती येत नाही आहे. नुसतं ग्रंथांचं ज्ञान ऐकून काही होणार नाही. मी जे काय सांगतो प्रॅक्टिकल हे ज्ञान ऐका आणि ते घ्या, ते वापरायला घ्या आणि तशी भक्ती करून बघा.
ते तिथे आमच्या रंजनाताई बसल्यात, त्यांची परिस्थिती काय होती त्यांना विचारा. सद्गुरू भेटल्यावर काय परिस्थिती आता झाली विचारा. पुरी फॅमिली शिष्य आहेत, भजन करतात. तिन्ही मुलं नवरा बायको ध्यानाला बसतात. ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीमध्ये त्यांना कोणी विचारत नव्हतं, पण आज त्यांना लोक वंदन करतात, त्यांना मानतात. फक्त सद्गुरू. तुम्हाला भजन म्हणायला लाज वाटते, शेजारी काय म्हणतील, मंदिरात येतात लपून येतात, काय म्हणतील, काय म्हणायचं म्हणू दे, ती काय व्हायचं तुझं, काय करतील माझं, असं हिंमत पाहिजे. फळीत टाकतील, फार तर येणार नाही माझ्या घरी, माझं बसलाय देवना, माझी काळजी घेईल, मला कोण घ्यायला पाहिजे, असा निश्चय का नाही. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये दुःख आहे आणि तुमची परिस्थिती सुधरत नाही आहे, मनासारख्या गोष्टी होत नाही आहेत. विषय पक्का करा आणि सद्गुरू जे सांगितले साधन भक्ती करा. महाराजांनी तेच सांगितले, दुसरं काय नाही. ते एवढंच ते सांगितलं त्याने की काही करू नका, जय गुरु म्हणा. रात्री 2 वाजता प्रसंग आहे तुमच्या, आपण केली रात्री 2 वाजता म्हणून आरती करा, प्रसंगातून मुक्त होणार, प्रसंगातून मुक्त होणार. तुम्ही अनुभव घेतलेले, तुम्ही अनुभव घेऊ, काही करायचं याची गरज नाही. सगळी परिस्थिती बदल होते. म्हणजे समोर नावं घेऊन सगळे घरा बसले, तिला विचारा तिने काय अनुभव घेतले जीवनामध्ये. प्रचिती येते. घरातून सासूला विरोध होता, घाबरली नाही. पहिल्यांदा आई वडिलांचा विरोध होता, घाबरली नाही, चोरून येत होती. पण तिची भक्ती म्हणजे काय चमत्कार घडले, ते लोक सगळे यायला लागले. मला आपल्या घरी बोलवलं, आई वडिलांनी बोलवलं, सासू सासऱ्यांनी बोलवलं. भक्ती पाहिजे. मला कोणीतरी सांगितलं त्या दिवशी पूजेचं नाव काढले गेले, त्या धराला काय सांगत नाही, तिला पूजा करायला येत नाही, असं मला विचारलं. तिच्या भक्तीच्या ती पुढे तुलना करतात. स्वतःचा अहंकार पहिला जाळा, पण तुम्हाला अनुभव येईल. तर दुसरा काय आहे त्याची किंमत तेव्हा कळेल. मी काय करू शकतो हा प्रश्न आला पाहिजे. मी किती जबाबदारी उचलतो. दुसऱ्याकडे बोट का करू, दुसऱ्याकडे बोट करून तुम्ही तुमच्या अवकाश दाखवता. असं करू नका. गुरुला अजून ओळखलं नाही तुम्ही. काही शिष्य असे आहेत धडधड खोटं बोलतात, काहीतरी मला कारणं सांगतात, त्यांना वाटतं मला नमस्कार करतात गुरु म्हणून. सद्गुरू अंतर्ज्ञानी असतो, त्याला सगळं कळतं, तुमच्या मनातलं सगळं कळतं. तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो, जे लबाड आहे ते आमच्याकडे येत नाही. इकडे येणारे पहिल्यांदा येत होते, काही येणारे सोडलं तर त्यांची लबाडी आम्हाला कळेल, उघडे पडतील म्हणून यायचे बंद झाले. दुसरं काय, खोटं नेटं बोलून इकडे आलं चालत नाही. आम्हाला कळतं तरी आम्ही बोलत नाही, सांगत नाही तुम्हाला. का तुम्ही यायचे बंद व्हाल आणि हळूहळू सुधरा, ते सोडा. त्या तुमच्या सवयी दूर करणं आमचं काम आहे. इथे यायचं म्हणजे अट्टास नाही, आजच सांगतोय. आता ज्यांना इथे यायला कष्ट पडत आहेत त्यांनी यायचं बंद करा. ज्यांना स्वखुशीने यायचं असेल त्यांनी या. महाराज काय म्हणतील, महाराज रागवतील, असं घराघराची कामं वाढलेली टाकून जायला लागतं, अशी ज्यांची भावना झाली त्यांनी बोलू नका, आपला कर्तव्य करा. महाराज नाराज नाही. तुमची माझी ओळख नसताना मंदिर झालेलं आहे. मग तुम्ही आणले, त्यांनीच आणलं तुम्हाला, मग तुम्ही त्यांच्या पुस्तकाला वगैरे तुमचं चांगलं. मी तुमच्याकडे काय मागत नाही. कोणी सांगावं, कुठल्या शिष्याकडे कधी 100 रुपये मागितले का, त्या 10 रुपये मागितले, कोणी सांगावं की अंगावर कपडा मागितला. मंदिराला एवढं डोनेशन द्या असं सुद्धा कोणाला सांगितलंय काय, उत्सवाला द्या म्हणून सांगितलंय, जागा कोणी असं सुद्धा सांगितलेलं नाही. आम्ही जेव्हा कोणी काही देत नसतं, शिल्लक नाही असं वाटलं, पदर कोण करतो, काय म्हणतो म्हणत माहिती आहे, महाराजांना माझ्या कमाईचे पैसे हवे आज खर्च करायला, त्यांची इच्छा आहे, त्याचाच प्रसाद व्हायला असं आपण करतो, आनंद करतो. तुम्ही करून पहा. कृपा कृपा शब्द म्हणतात सिद्धरामेश्वर महाराज सांगायचे, विसरत महाराज, रणजित महाराज पण सांगायचे. कृपा 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 कधी होईल, करून पहा. कृपा करून पहा. तुम्ही करून पहा, कृपा होते आपोआप. दडसण नको, सायास पडल्यासाठी, अट्टास पडल्यासाठी, कष्ट पडल्यासारखे नको.
सगळ्या गोष्टी आपल्या एकट्याकडून होत नाही. महाराजांनी जबाबदारी कधी टाकली आपल्याला तर आपल्याला कोणी कळतंय, पण आपल्याला जनसंपर्क जमवता आला पाहिजे. आणि मग आणि कशी तयारी पाहिजे, हसते परस्ते करणार. आज आम्हाला कार्यक्रम लवकर चालू करायचा होता, आमच्याकडे हारणार माणूस नाही, ते दिलीप जायचं होतं लवकरात, हारणारच माणूस नाही. तरी एक गरुड पकडून तयार केला, त्याला 9 वाजता यायला सांगितलं, तो 10 वाजता आला. त्याला सांगितलं 9:30ला हारवायला सांगितलं, हार तयार ठेव. माणूस येईल 9:30ला, माणूस आमचा 10 वाजता घरी तिथून फोन करतो. का त्याच्याकडे म्हणतो साधन नाही, आणि त्याच्याकडे मी असतो तर रिक्षा करून पदरमोड करून ते हार घेऊन आलो. तो इकडे गाडी घ्यायला इथे येतो, कार घेतो आणि त्या हार. किती मग ती कच्ची आहे, एवढं करू सुद्धा पुण्य लागत नाही. किती रुपये लागणार होते रिक्षा, तिथून तिथे आणायला किती रुपये लागणार होते. आई बाप आजारी झाले तर करतो ना, रिक्षा टॅक्सी खर्च करतो ना, देवाला करताना सद्गुरू कळलाच नाही. मला ते सांगायचा मुद्दा, मी जाहीरपणे बोलतोय सगळ्यांविषयी. तुम्ही जी जी कामं करता त्या तुमची कुठे कस राहते मला दिसते. मग तुमचा मन भाव किती आहे तो कळतो आपोआप. तुमच्या केलेल्या पूजेच्या काय साहित्याच्या तुमचं लोकांशी बोलणं चालणं, एकमेकांशी व्यवहार इथे आल्यानंतर बाहेरचे नाही बोलत, त्याच्यावर मला कळतं तुम्ही भक्तीमध्ये किती आहात, तुम्ही साधनेमध्ये किती आहात. माझ्या शिकवणीचा तुमच्यावर किती उपयोग झालेला आहे, निसर्गद्वारे शिकवणीचा किती उपयोग झालेला आहे. आणि आता येऊन मी 2 महिने 3 महिने नाही झाले परत मला लोक परदेशात बोलवत होते. विचार करा, निसर्गद्वाराच्या ज्ञानासाठी लोक एवढे भुकेलेले आहे. मी माझं ज्ञान सांगत नाही, त्यांनी सांगितलेलं सांगतोय. तरी वारंवार तर ऐकायचं आहे, खर्च पदरमोड करून येतात, बोलवतात. साधी गोष्ट आहे, मागच्या वेळी अशक्यातलं अशक्य झालं. एका दिवसामध्ये आजच्या परदेशातल्या तिकिटाचं बुकिंग कधी होत नाही. मागच्या वेळी आम्ही जायला निघालो तर ते काश्मीरला काहीतरी झालं आणि ते ब्रिटिश एअरवेजची तिकीटं होती. त्यांनी ब्रिटिशवाल्यांनी त्या दिवशी निर्णय घेतला, भारतातल्या लोकांना यायला स्पेशल विजा असेल तर परमिशन देऊ नका. आणि आम्ही एअरपोर्टला गेलो तर आम्हाला कळलं. आणि हे तंबोदर होतं, झालं म्हणून ते काम केलं होतं. ते आम्हाला तुम्हाला प्रवास करता येणार नाही. ज्याने मला बोलवलं त्याला फोन केलं, ज्याने तिकीट केलं त्याला फोन केला. मला त्याने काय सांगितलं, मी म्हटलं तर तुला जाऊ का मी, नाही तुम्ही जायचं नाही, तुम्ही तिकडे थांबा. एअरलाईनशी बोलू, एअरलाईनशी बोल म्हणजे मातापुटी केली. ते 3 जण होते परदेशी व्यवस्था करणारे. ते एकाने सांगितलं किती वेळ बोलत असणार, महाराजांचे एअरपोर्टला किती वेळ ठेवणार, किती वेळ ठेवणार. तुम्ही नाही कोणी करत असाल तर मी आत्ता तिकीट करणार त्यांचं, बोला. त्या माणसाने जो मी नाही विचारलं त्याने ताबडतोब तिकीट केला. म्हणजे एका दिवसामध्ये 3 माणसांचं तिकीट ताबडतोब झालं एकाच फ्लाईटमध्ये. साधी गोष्ट आहे का. आणि पहिले गेलेले तिकिटाचे पैसे कोण गेले, 6 लाख रुपये, आणि दुसऱ्या 6 लाख खर्च करतो. ते सगळ्यांचं 8 लाखाला पडलं तिकीट, कारण ताबडतोब केलं खूप महाग असतं. कोणी केलं, यांनी केलं. ह्यांचे भक्ती ज्ञान त्याने तो प्रेरित आहे, त्याला ती प्रचिती आलेली आहे. ख्रिश्चन समाजाचा माणूस, पण तुम्हाला कळलं नाहीये. इतक्या दिवशी माझ्याबरोबर राहून सुद्धा मला तुम्हाला पूजेसाठी गळ घालायला लागते. माझ्या तुमच्या समाजाचं काय उपयोग आहे, माझ्या ज्ञान सांगण्याचं काय उपयोग आहे, काही नाही आहे. असं कोणीतरी एक जणी म्हटलं, महाराज तुम्ही जाणं देतात, बघतो आम्ही काय करायचं ते. मागच्या वेळी बोलले, आता म्हणाले महाराज सारखे जात, सारखा विचार करायचा असं म्हणत ते यायला नाही. महाराज निवडतात कोणातरी एकाला, त्याचं बरं भाग्य असतं, ते स्वीकारतात. त्या वर्षामध्ये रणजित महाराज फिरायचे, माझ्याच गाडी फिरायची, डॉक्टर होतो. डॉक्टर स्वतः दवाखान्यात नाही गेला तर धंदा बंद, बाजूला अनेक डॉक्टर. माझी प्रॅक्टिस तुटेल अशी भीती वाटली, मला कधीच वाटली नाही. महाराजांच्या निरोपाला गाडी काढली, निघालो. दवाखाना बंद होते, पेशंट तुटू दे, काय चिंता नाही केली, गेलो. काही कमी पडलं. कधी कधी ते हिशोब पण घालून पाहिला.
आठवडाभर असतो तर इतके पैसे माझे जमा झाले असते पैसे दवाखान्यातले. पण आलो 4 दिवसांनी 2 दिवसात तेवढे सगळे तेवढे पेशंट परत आले, सगळे पैसे तेवढे झाले. सद्गुरूवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि करून पहा. किती जीवाला त्रास होऊ दे, करून तो परीक्षा बघतो. मुद्दाम परीक्षा बघतो, तुम्हाला कळलेलं नाही. परीक्षा बघतो आणि परिस्थिती आणून उभी करून ठेवतो. तुम्ही काय निर्णय घेता? हां, या बाई मला म्हणाले मला गौरी विसर्जनाला जायचं आहे, 11 दिवशी मला बक्षीस वाटायला जायचं आहे, नाही येऊ शकत महाराज. जाताना पदवी घेऊन जाणार आहे काय? हां, त्याला येतील हार घालायला. तो हार काय बघायला तू नशील, चंदनाचा आहे की 2 रुपयाचा की 10 रुपयाचा आहे, आणि तो सुटेल तर सरकार टाकला. दुसरं काय? अरे देवाची भक्ती करा, तो जे तुम्हाला देईल ना त्याची किंमत होणार नाही कधी. त्या मूल्य असते, मूल्य असते. उदाहरण उगाच देत नाही आहे. ज्यांनी भक्ती केली त्याचं आम्ही आमच्या नजरेत पाहिलं खूप चांगलं झालेलं आहे. आमच्याच नजरेत पाहिलं. तुम्ही तशी भक्ती करा. निसर्गाचं म्हणायला पुण्यतिथी साधारण पुण्यस्मरण. पुण्यस्मरण म्हणजे ते पुण्य तुम्हाला मिळणार. सद्गुरूच्या कृपेने जन्मांतरीची पाप आपली हरण होतात. असे कुठे दान पुण्य करून तीर्थाटन करून नाही हरण होत. गंगेमध्ये, काशीमध्ये, जमुनेमध्ये बुडी मारली म्हणून हरण होत नाही. परवा कोणतरी गेला होता, सांगत होता मला की सगळेजण बुड्या मारत होते, गेले. तो इकडे तो म्हणतो मी नाही बुडी मारत, कारण मला ते पटत नाही. पाणीवर घास होते काय ते, आणि बुडी मारून पाप कशी पुढे जाते? असं कसं होईल? हां, कर्ज घेतलं आणि गंगा बँकेला बुडवायला गेला, माफ होणार आहे काय? अरे तुमचे पापही कर्जच आहे, पुण्य करून पाप पुरवणार आहे. पुण्य काय आहे? सगळ्यात मोठं आपल्या हातात जो चैतन्य आत्मा आहे त्याला जाणा, ओळखा. हा देव मोठा आहे, नित्य आहे. त्याच्या नादाला जास्त लागायचं नाही. तो जगण्यासाठी गरजेचं तेवढं त्याला पुरवायचं, बाकी ईश्वराची भक्ती करत राहायची. हे विलयानंतर तशीची गावी किती असू द्यावे समाधान. या वृत्तीने साधन भक्ती करा. चिंता करू नका, लोक काय म्हणतील, कोण काय म्हणतील याची चिंता करू नका. जय गुरु म्हणेल तो उपाशी राहणार नाही. आणि सगळ्यात मोठा ज्याला तो मंत्र मिळाला त्याला तारक मंत्र असं म्हणतात. तारक मंत्र आहे. तुम्ही तो करून पहा, साधन करा, भक्ती करा. हे करणं निसर्गदत्त महाराजांचं स्मरण करणं आहे. निसर्गदत्त महाराजांनी ज्ञान सांगितलं आगाध आहे. की काय सांगू तुम्हाला, किती भाषामध्ये त्याचं पुस्तक ट्रान्सलेट होतं, भाषांतर होतं, किती भाषा. हे लोक आज सिद्धरामेश्वर महाराज आणि निसर्गदत्त महाराज, एक अजून संत रमण महर्षी म्हणून त्यांना मांडतात. पण रमण महर्षी नंतर त्यांचं उत्तरदायित्व थोडे नाही. पण निसर्गदत्त महाराज आहे, सिद्धरामेश्वर महाराज तर निसर्गदत्त महाराज, त्यांचं ज्ञान आम्ही जाण्यावर आम्ही भेटण्याआधी लोकांकडे फोटो लागलेले आहेत त्यांच्या पूजेला. पाहिलं नाही, देखलं नाही, भारतात आले पण नाही, आणि त्यांच्या घरी फोटो आहेत. काय सांगू तुम्हाला? आणि ते आयुष्यात झाले चमत्कार सांगतात. आयुष्यात झाले चमत्कार सांगतात. तुमची हिंमत आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असताना माझ्याबरोबर एक शिष्य 10 दिवस राहिला. तो मध्ये ट्रीटमेंटला जात होता हॉस्पिटलला. काय करायला? ते रेडिएशन घ्यायला. रेडिएशन ट्रीटमेंट चालू होती कॅन्सरची, तरी तो सत्संगाला येत होता. कारण तो ट्रान्सलेट करत होता. मी बोलतो ते त्यांच्या भाषेत, आणि तो ठणठणीत चांगला झाला. विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्याच्याकडे यायला गाडीला पैसे नव्हते, त्याच्याकडे स्वतःच्या रूमचं भाडं द्यायला पैसे नव्हते. पण एक शिष्य असा आला, तो माझ्याकडून पत्र घेऊन गेला, भेटला, त्याला भेटायला गेला. त्याला काय जे म्हणत आलं, तो म्हणतो मला त्याने $3,000 युरो आणून दिले. मला मागाशी सुरू पाहिजे 3,000 आणून. काय मला सांगा, म्हणून मी आलो म्हणे. आणि तिकडे आल्यावर ह्यांना पैसे देतो, गेले वाटत पैसे त्यातले पण देणार देतो. कसे शिष्य आहेत? काही कमी पडत नाही म्हणे, काही कमी पडत नाही. मी श्रद्धा विश्वासाने भक्ती साधना करा. तुम्हाला तुमच्या अंतर्यामी देवेश्वर आहे, बाहेर शोधायला जाऊ नका. आणि जी गुरुने सांगितली साधन भक्ती करा. कोणाला घाबरू नका, देवाला पण घाबरू नका. देवाला सुद्धा घाबरायची गरज काय? तुम्ही स्वतः देव आहात.
तुम्ही दुसऱ्या देवाला घाबरत असाल ना, तर तुम्ही तुमच्याकडे हिनत्व घेतात, तुमच्या आत बसलेल्या देवाचा तुम्ही अपमान करतात. तुमच्या आत्मज्ञानावेगळा वेगळा कोणी देव नाही. आणि आत्मज्ञानाचं दुसऱ्या जगात दुसरं श्रेष्ठ ज्ञान नाही. दुसरं ज्ञान तुम्हाला आहे त्याचा अभिमान नको, पोट भरायचं आहे ते. पण तुम्हाला जर आत्मज्ञान असेल तर तुम्हाला काही आयुष्यात कमी पडणार नाही. गुरुच्या वचनावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवा. गुरुने सांगितले साधन भक्ती करा. हात लावाल तिथे सोनं होईल. हात लावाल तिथे सोनं होईल. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे, तुम्ही घेऊ शकता. म्हणून जी साधन भक्ती सांगली ती सोडू नका, ती नित्यनेमाने करा. तुमचं खूप चांगलं होईल. आणि आजच्या दिवशी जे आले आहेत खरोखर, आणि कशी आपण गणपतीला तुम्ही गणपती पुजताना काय गाणं घालतात लोक माहीत आहे का? वेडीवाकडी भक्ती केली आहे, काय चुकलं असेल पूजा केली आहे, माफ करा. असं देव माफ करतो, सद्गुरूही माफ करतो. तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्याची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला, त्याच्याशी वाईट वाटून घेऊ नका. त्यासाठी देवाला सोडू नका. पण असं करणार नाही परत असा निश्चय करा. आणि खूप भक्ती करणार असा निश्चय करा. तुमचं आयुष्य सुखाचं ते करते. तुमच्या मुलाबाळांची काळजी ते वाढते. जीवन तुमचं सुखाचं होईल. वैभव कमी पडणार नाही, ऐश्वर कमी पडणार नाही, कीर्ती प्रताप सगळं देतात ते, सगळं देतात. तुम्हाला विसर पडता कामा नये फक्त त्यांचा, बस. तुमचा श्वास त्यांच्यामुळे चालला आहे हे विसरू नका. तुमचा श्वास चालला आहे त्याच्यामुळे, तर तुमचं शरीराची हालचाली त्याच्यामुळे आहेत. आणि त्यालाच मी विसरलो तर माझ्यासारखा पामर दुसरा कोणी नाही. आणि तो आत असताना बाहेर शोधायला गेलो तर कुठे भेटणार आहे? सद्गुरू दाखवतात, सद्गुरूंचे चरण धरले पाहिजे. हयात रूपाने सद्गुरू भेटणे महत्भाग्य आहे, ते तुम्हाला लाभलेलं आहे. ज्ञान असं कळत नाही, सद्गुरूशिवाय कळत नाही. पिंपळाचं झाड कावळ्याच्या विष्ठेतूनच निर्माण होतं, तसं आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ईश्वर, देव, त्याची प्रचिती, त्याचा अनुभव, त्याचं दर्शन, ते सद्गुरूच्या मुखातूनच ज्ञान ऐकल्याने होते. म्हणून असे संत, ज्ञानी संत भेटणे फार अवघड आहे, दुर्मिळ आहे. तुमच्या नशिबाने तुम्हाला भेटलेलं आहे, तर तुम्ही ते मार्ग सोडू नका. निसर्गदत्त महाराजांचं तुम्हाला जास्त काही समजलं नाही ज्ञान, कोणी आय एम दॅट वाचा. आय एम दॅट वाचता येत नसेल इंग्लिश तर सुखसमाज म्हणून आहे, हिंदीमध्ये हम ब्रह्मास्मी आहे. तेवढे एक वाचा, म्हणजे मी जे काय बोलतो त्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि विश्वास बसेल माझ्या शब्दावर. तर तुमचा विश्वास कमी पडतो आहे म्हणून भक्तीमध्ये डळमळीतपणा आहे. हां, तेवढ्या आजच्या दिवशी निश्चय करा आणि भक्ती करा. आणि निश्चयाने घेऊन साधन भक्ती करा, तुम्हाला खूप आशीर्वाद लागतील. आज जे आले ती सगळी गुरु माऊली आहे. चुकले बोलले, कोणाचे मी दोष दाखवले तरी गुरु महाराज, गुरु कधी नाराज नसतो, कधीही नाराज नसतो. आई आपल्या मुलावर कधी नाराज नसते आणि कधी मुलाचं वाईट होस तिला वाटत नाही. सद्गुरूलाही कधी वाटणार नाही. ज्यांनी मस्तक या चरणावर ठेवलेलं आहे त्यांचे ऋणी आहे मी, आणि त्यांचं ऋण जरूर पुरं करणार. तुमचं ऋण काय? तुमच्या चिंता, त्यातून तुम्हाला मुक्त करेल. तुमचं दुःख, त्याच्यातून तुम्हाला मुक्त करेल. तुमची परिस्थिती, त्याच्यातून तुम्हाला चांगल्या परिस्थिती तुम्हाला आहे आणि तुम्हाला मोक्षाधिकारी बनवणं हे सद्गुरूचं कर्तव्य आहे. ते सद्गुरू निश्चित पार पाडेल. आजच्या दिवशी आपण निसर्ग महाराजांना वंदन करू आणि त्यांच्याकडे प्रार्थना करू, निश्चय करू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही भक्ती करू, बाकी तुम्ही आमचा भार व्हा. पोराबाळाची चिंता आम्ही करणार नाही, तुमचं चिंतन करू असा निश्चय करा आणि साधन भक्ती करा. राजा